माजी खासदार अमर साबळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मेघदूत बंगल्यावर दाखल झालेले आहेत। माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे लोकसभेसाठी सोलापूर मतदारसंघातून इच्छुक आहेत। त्यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर साबळे हे फडणवीसांच्या भेटीसाठी मेघदूतवर पोहोचलेत। सोलापूरसाठी सुद्धा भाजपमधून कुणाचं नाव पुढे येतं आहे याकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे। सोलापूर ची जागा जी आहे त्या ठिकाणून आता अमर साबळे लढण्यास इच्छुक आहेत अशी माहिती समोर येते आहे। आता या वेळेला नेमकं कुणाची उमेदवारी महायुतीकडून त्या ठिकाणी जाहीर केली जाते याकडे लक्ष असेल। मात्र माजी खासदार आहेत अमर साबळे ते मेघदूत बंगल्यावर पोहोचलेले आहेत फडणवीसांच्या भेटीसाठी। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया। गणेश, भेट नेमकी का? नक्कीच अमर साबळे जे आहेत ते सोलापूरमधून आहेत, ते इच्छुक आहेत लोकसभा निवडणूक लढण्यासाठी। मात्र त्या ठिकाणी कांग्रेसकडून प्रणिती शिंदे यांचं नाव देखील अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस पुढे येते आणि त्यामुळे कुठेतरी युवा चेहरा भाजपकडून उतरवला जात आहे आणि त्यामध्ये राम सातपुते यांचं देखील नाव आघाडीवर आहे आणि त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी कोणाला उमेदवारी देते हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र हे आता देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अमर साबळे यांची भेट होते, त्यामुळे यामध्ये नेमके दोघांचे एकाचे नाव आहे ते दिल्लीच्या बैठकीमध्ये आहे देखील मांडलं जाईल आणि त्यानंतरून याच्यावर निश्चित केलं जाईल। नक्कीच 2 ते 3 नावं पुढे येत आहेत, त्यातले नेमक्या कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।